संविधानाचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने आपल्या पातुरा शहरातील बाबासाहेबांना सांगितल्याप्रमाणे तुमच्या कमाईचा 20% हिस्सा हे बाबासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीला तुम्ही दिला पाहिजे आणि तो वसा जपणारे भीमाई पुण्याईचे सर्व सभासदांचे मी सदस्य आभार व्यक्त करतो। माझ्यासारख्या छोट्या चळवळीच्या कार्यकर्त्याला बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये वाहून घेण्याची जी प्रेरणा मिळत असेल तर ती प्रेरणा सगळ्या मित्रांच्या माध्यमातून मला मिळालेली आहे। लहानपणापासूनच अतिशय गरिबीच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये मोची समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि जन्म होत असताना पूर्ण आयुष्य हे बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये वाड्यामध्ये नागसेननगर या ठिकाणी माझा झाला आणि होत असताना माझ्या आयुष्यामध्ये मला खरा बाबासाहेब जर समजला असेल तर तो म्हणजे या भीमाई पुण्याईचे कृत्य जे सभासद आहेत हे सगळे बाबासाहेबांमुळे मला मिळाला आणि तेच करत असताना बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये एक मुनी आयरा गेरा नतू केल्याची संघटना नसून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली चळवळ आणि संघटना आहे। ही संघटना काळाराम मंदिर असेल, चौदार तळे असेल व विविध सामाजिक आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या समता सैनिक दलाचा धुरा हा तरुणांच्या हातामध्ये दिला होता। तोच वसा आणि वसा घेत समता सैनिक दलाची पेरणी गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण पाचोरा वडगाव तालुक्यामध्ये करतोय। हे करत असताना आज तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होईल की 15 तालुक्यांपैकी आज रोजी आपण 11 तालुक्यांमध्ये समता सैनिक दलाची कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि स्वाभिमानी पद्धतीने कोणतीही दलाली भडवेगिरी न करता खरा बाबासाहेब आपण गोरगरिबांच्या झोपड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर अन्याय अत्याचार असेल, लढे असतील, तुम्हाला माहिती असेल की आपलं शिंदाडमध्ये बाबासाहेबांच्या कमानीला विरोध झाला, वाणेगावमध्ये आपल्या समाजाची दफनभूमी आहे, बादसरमध्ये एका भडव्याने बाबासाहेबांची विटंबना केली, त्याचबरोबर वलटाणमध्ये सुद्धा विटंबना झाली। हेच असेल तर विविध अन्याय अत्याचाराचे लढे आंदोलनाच्या माध्यमातून समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। म्हणून आज ही निळी शाल आणि हे फुलगुच्छा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा सन्मान करणं म्हणजे मला स्वयं बाबासाहेबांनी चळवळीची धुरा हातात दिल्यासारखं वाटतंय आणि मी या भीमा पुण्याईच्या ग्रुपला शब्द देतो, मित्रांनो तुम्ही जो मला स्वाभिमानी माझा सत्कार या ठिकाणी केला, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचा स्वाभिमानी निळा झेंडा हा पूर्ण जिल्ह्यात फहरवल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्याचबरोबर मी जर चुकत असेल किंवा मी तुम्हाला चुकीचं आढळलो तर त्या निळ्या झेंड्याच्या दांड्याने मला बाबासाहेबांच्या या पुतळ्याजवळ ठोकल्याशिवाय तुम्ही बी राहू नका। जय भीम।